श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आज वार सोमवार. आज आहे दर्श अमावस्या. आजची अमावस्या सामान्य नाही. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्या मुलाच्या अंगावरून उतरून टाका ही एक वस्तू संध्याकाळी 7 ते 11 या वेळेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजची अमावस्या जी आहे ती सामान्य नाही. हा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळी संकट, नजरदोष आणि प्रगतीमधील अडथळे कायमचे संपवू शकतं. असं म्हणतात की अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती प्रबळ असतात, पण त्याच रात्री जर आईने आपल्या मुलांसाठी एक विशिष्ट वस्तू श्रद्धेने अंगावरून उतरून टाकली तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या मुलांचं वाकडं करू शकत नाही. ती वस्तू कोणती आहे, ती कशी उतरवायची आणि चुकूनही कोणती चूक करायची नाही, हे आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी सतत आजारी पडते का? अभ्यास करत नाहीये, चिडचिड वाढली आहे का? त्यांनी रात्री दचकून जाग येते का? आपल्याला वाटतं सामान्य आहे, पण लक्षात ठेवा, बाहेरची नजर आणि घरातील वास्तुदोष मुलांच्या कोमल मनावर खूप लवकर परिणाम करतो. आजची दर्श अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे. सोमवारी आलेली अमावस्या ही पितृदोषासाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मी आज तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी तुमच्या घरातच आहे. ही वस्तू साधी वाटते, पण जेव्हा विशिष्ट मंत्रासह मुलावरून उतरवली जाते तेव्हा ती शोषून घेते. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळी इडापिडा दूर करते. ती वस्तू काय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आई म्हणजे मुलांसाठी एक सर्वात मोठं कवच असतं आणि आईने मुलांसाठी केलेला प्रत्येक उपाय हा फलदायी ठरतो. त्यातला पहिला उपाय आहे काळ्या धागाचा आणि लिंबाचा. जर तुमच्या मुलाला नजर लागली असेल तर संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर एक अखंड लिंबू घ्यावे. त्यावर कोळशाने 2 डोळे काढा. मुलाला पूर्वेकडे तोंड करून बसवा आणि डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तो लिंबू उतरून घ्या. पण थांबा, हे लिंबू कुठे टाकायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. ते घराबाहेरच्या कचऱ्यात टाकू नका, त्यानं दोष परत येतो. ते उद्या रात्री निर्जन ठिकाणी किंवा 4 रस्त्याच्या मध्यभागी ठेवावं लागतं. पण त्याहीपेक्षा प्रभावी तो उपाय आहे जो मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता त्या मुख्य उपायाकडे, त्या वस्तूकडे आपण पाहूया. ती वस्तू म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातलीच वस्तू आहे. ती म्हणजे काळी मोहरी आणि खडे मीठ. पण याचा वापर करण्याची एक पद्धत आहे जी अनेकांना माहीत नाही. तर हा उपाय कसा करायचा लक्ष देऊन ऐका. आज रात्री 8 नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आज रात्री 8 नंतर आपल्या उजव्या मुठीत थोडी काळी मोहरी, खडे मीठ आणि 3 सुक्या लाल मिरच्या घ्यायचं आहे. मुलाला आपल्या समोर उभे करून घ्यायचं आहे. तुमच्या मनात तुमच्या कुलदेवतेचे आणि श्री स्वामी समर्थाचे स्मरण करायचे आहे. तुमच्या मुलाच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे 21 वेळा ती मूठ तुम्हाला फिरवायची आहे आणि फिरवताना मनात असं म्हणायचं आहे, माझ्या मुलावरची सर्व नजर, सर्व बाधा आणि सर्व अडथळे या क्षणी नष्ट होऊ दे. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ते उतरवून झाल्यानंतर ही सामग्री तुम्हाला घराबाहेर नेऊन जाळायची आहे. जर त्या मिरच्यांचा ठसका आला नाही तर समजून जा की तुमच्या मुलाला भयंकर नजर लागलेली आहे, आणि जर ठसका आला तर समजून जा की संकट टळलं आहे.
ही वस्तू जळताना मागे वळून बघायचं नाही, थेट घरात येऊन हातपाय धुवायचे. अमावास्या ही तिथी आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणे सोपे असते. माघ अमावास्येला केलेले उपाय मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करून त्यांना यशाच्या प्रगतीवर नेतात. मुलांच्या प्रगतीसाठी अमावास्येला करावयाचे काही छोटे उपाय मी तुम्हाला आज सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे नजरदोष आणि इडापिडा उतरवणे. अमावास्येच्या रात्री मुलांवरून नजर उतरवणे सर्वात प्रभावी ठरते. त्यासाठी लागणारं साहित्य: एका मुठीत थोडे खडे मीठ, काळी मोहरी आणि 3 सुक्या लाल मिरच्या घ्यावी. मुलाला पाटावर बसवून डोक्यावरून पायापर्यंत 21 वेळा उतरवावे. त्यानंतर हे साहित्य घराबाहेर नेऊन जाळावे. यामुळे फायदा काय होतो तर मुलाभोवती असलेल्या नकारात्मक गोष्टी बाजूला होतात, नष्ट होतात आणि अभ्यासात त्यांचे चित्त लागते. दुसरा उपाय आहे पिंपळाच्या झाडाची सेवा आणि दिवा. पिंपळाच्या झाडाची सेवा आणि दिवा. अमावास्येच्या पिंपळाच्या झाडामध्ये पितृ आणि देवतांचा वास असतो. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. झाडाला प्रदक्षिणा घालावी आणि मुलांच्या बुद्धीसाठी प्रार्थना करावी. यामुळे फायदा काय होतो? मुलांच्या पत्रिकेतील पितृदोष शांत होतो आणि त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर होतात. तिसरा उपाय तुम्हाला जो करायचा आहे तो म्हणजे काळ्या कुत्र्याला भाकरी देणे. राहू आणि केतू हे ग्रह मुलांच्या एकाग्रतेत बाधा आणतात. अमावास्येच्या दिवशी तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किट काळ्या कुत्र्याला खाऊ घालावीत. यामुळे काय फायदा होतो तर मुलामधील भीती दचकणे किंवा रात्री वाईट स्वप्न पडणे बंद होते आणि त्याचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. आणि चौथा उपाय म्हणजे मीठ टाकून घराची स्वच्छता करणे. घरात पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे आणि पूर्ण घर पुसून घ्यावे. मुलांच्या अभ्यासाची खोली या पानाने आवर्जून पुसावी. तर याचा फायदा काय होतो? वातावरणातील जडपणा दूर होऊन मुलांना अभ्यासासाठी प्रसन्न वाटते. आणि पाचवा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे महादेवाला अभिषेक. आज सोमवारी अमावास्या असल्याने हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांच्या हाताने महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध आणि काळे तीळ अर्पण करा आणि हे अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे मुलांची आरोग्य उत्तम राहते आणि त्यांची स्मरणशक्तीसुद्धा तल्लख होते. जर तुम्हाला आजची माहिती आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.